सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं गेली 12 ऑगस्ट 2025 पासून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जीव देवता प्रपंच याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितलं आणि त्यानंतर परमेश्वर काय आहे त्या परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघत असताना त्या परमेश्वराचे अनंत गुण, अनंत धर्म याचा थोडक्यात आपण चिंतन केलं, आढावा घेतला आणि परमेश्वर भक्ती काय आहे, त्या भक्तीतून आपल्याला काय मिळवायचं आहे, परमेश्वरांनी काय देण्यासाठी आपल्याला सृष्टीची निर्मिती करून या सृष्टीत आणलं, बोध दिला आणि परमेश्वराच्या भक्तीला आपल्याला लावलं, याचंही चिंतन वेळोवेळी आपण करत असतो। बोध काय, ज्ञान काय, भक्ती काय, भ्रम काय, अनेक विषयाला आपण स्पर्श करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आज आपलं हे शेवटचं सत्र ह्या कार्यक्रमामधील उद्या आणि सकाळच्या सत्राला, दुपारच्या सत्राला आपण प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत। प्रश्न मी विचारील, उत्तर तुम्ही द्याल। तुम्ही नाही दिले तर ते उत्तर घरी जाऊन तुम्हाला शोधावं लागेल। त्याच्यानंतर बाबा सांगणारच आहे, मग कशाला टेन्शन घ्यायचं, असं नाही। तुम्ही 8 दिवस काय चिंतन केलं, काय समजलं, काय कळालं हे आपण बघणार आहोत। प्रश्नपत्रिका थोडी मोठी आहे म्हणून 2 सत्रामध्ये आपण घेणार आहोत आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून परत त्याचं आवर्तन पण होईल, रिपीट पण होईल। त्यामुळे ते दोन्ही सत्र सर्वांनी असावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। परमेश्वराची भक्ती करत असताना तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतो। परमेश्वर कोण, काय, त्याच्या अवताराच्या पद्धती, त्याच्या अवताराचे प्रकार, कसे अवतार घेतात, सृष्टीच्या निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश, बोधाचा उद्देश, अवतरण्याचा उद्देश, हे बघत असताना परमेश्वराच्या भक्तीमध्ये परमेश्वराने जरी बोध दिलेला असला तरीही अनेक प्रकारचे भक्त दिसतात। त्यातले मुख्य 4 भक्त आहेत। त्यात आपण कुठं बसतो याचं आत्मचिंतन करून, आत्मपरीक्षण करून आपल्याला आपल्या ह्या परमेश्वराच्या भक्तीतून, परमेश्वराच्या मुक्तीतून, आनंदातून आपली जीवनाचं हित आणि भलं आपल्याला कसं करता येईल, त्यातून आपल्यामध्ये बदल कसा करून घेता येईल याचा विचार करायचा आहे। परमेश्वराच्या भक्तीतले 4 लोक आहेत, 4 भक्त आहेत आणि ते परमेश्वराने अनेक प्रमाणाच्या माध्यमातून, अनेक वेळेच्या माध्यमातून आपल्याला प्रमाणबद्ध समजून घेता येईल। जसा भाव तसा देव असं आपण ऐकत आलो। त्याप्रमाणे आपली भावना काय आहे, आपला हेतू काय, आपला उद्देश काय, आपला बोध किती पक्का आहे, आपलं ज्ञान किती आहे, अज्ञान किती आहे, अन्यथा ज्ञान किती आहे, अशा पद्धतीनं परमेश्वर म्हणतात जो जशा भावाने आला त्याला मी ते देत असतो। अर्जुन देवाला परमेश्वर तेच सांगतात की जे मला ज्या भावनेने भसतात मी देखील त्यांना त्यांच्या भावनेनुसार, त्यांच्या योग्यतेनुसार फळ देत असतो। कारण की अज्ञानी लोक जे आहे भोळ्या भावनेने भक्ती करताना सगळे देव सारखेच आहे असे समजतात। त्या भावाने माझा जो भक्त आहे तो सुद्धा त्यात बसतो, कारण तो ब्रह्मवादी, कर्म वासनेपेक्षा ब्रह्म वासना उत्तम, तो अज्ञानी आहे। अज्ञानी असल्यामुळे तो सर्व एकच आहे असं समजतो आणि माझ्या मार्गाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो। म्हटले ज्या देवतेच्या भावाचे फळ त्याला मलाच द्यावा लागते, कारण कोणत्या देवतेकडे जातो तो परमेश्वरच समजतो। आपणही बोध होण्याच्या अगोदर सारे एकच असं समजत होतो की नाही, एकच आहे असं समजत होतो। सर्व देवता वेगळ्या, परमेश्वर वेगळा असं आपल्याला काही ज्ञान नसतं, नॉलेज नसतं, बोध नसतो। आपण सारी एक समजून आता अनेक लोक अनेक देवतेची भक्ती करतात। मग ते समजतात का ह्या देवता आहे, सामर्थ्य आहे, वेगळं आहे? नाही, तेव्हा ते परमेश्वरच आहे। मग परमेश्वर म्हणून ते आलेले आहे, अज्ञान आहे, जाणत नाही। परमेश्वराचा बोध व्हावा किंवा परमेश्वराने त्यांना बोध द्यावा अशी त्यांची जी क्रिया असायला पाहिजे, अहेतुक भाव असायला पाहिजे, तो मात्र त्यांनी
न निर्माण केल्यामुळं आणि ती क्रिया अहेतुकपणे कळत न कळत सुद्धा त्यांच्याकडून न झाल्यामुळं परमेश्वर ती क्रिया स्वीकारत नाही आणि न स्वीकारल्यामुळं त्यांना परमेश्वराला बोधही देता येत नाही। अटी असतात, शर्ती असतात, त्या अटीमध्ये जो जो जीव बसतो त्याप्रमाणे परमेश्वर त्याला ते फळ देत असतात। आपणही कळत न कळत देवतेची भक्ती करत असताना आपलं सर्व काही भेटल्यानंतर समाधान झालं आणि समाधानाच्या नंतर आपल्याला काही नको देवा, आता मला सर्व भेटलं, आता तूच हवा, अशी भावना, अशी मानसिकता, असा उद्देश त्या धर्माच्या पाठीमागं करण्याचा निर्माण होतो। आणि नेमकी तीच संधी त्यावेळेस आपण एखादी क्रिया केली तर ती क्रिया परमेश्वर एखाद्या ज्ञानी या भक्ताच्या ठिकाणी करून घेतात, त्याचा स्वीकार करतात। कारण अहेतुक भजन हे परमेश्वर स्वीकारतात, अहेतुक भजन हे देवता स्वीकारत नाही। देवता भक्ती दृष्टपरच केल्या जाते आणि दृष्टपर केल्यानंतरच ते फळ देऊ शकतात, तेही त्या जीवानी अर्जकत्व केलेलं असेल तरच। जे अर्जकत्व केले तेच भेटत असतं। म्हणून परमेश्वर अहेतुक भजन घडलं आपल्याकडून कळत न कळत की मग ते परमेश्वर स्वीकारतात आणि मग त्यानंतर आपण बोधाला पात्र होतो। आता बोध आपल्याला झाला, पण बोध झाला म्हणजे लगेच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण भक्तीला लागलो का? अहेतुकपणे भक्तीला लागलो का? नाही, संस्कार पात्र पाठीमागचेच असतात आणि संस्कार पाठीमागचेच असल्यामुळं जरीही आपल्याला बोध झाला, परमेश्वर कळाला, समजला, देवता आणि यातला फरक समजला, तरीही आपण अहेतुकपणे भक्ती पुढं जाऊन करत नाही। त्याला लागतं ज्ञान, जाणीव, उमट आणि त्यानंतर ती प्रक्रिया आपण आपल्यावरती जर केली, करून घेतली हेतू पुरस्करपणे, तर मग तो अहेतुक भजन पुन्हा आपल्याकडून घडून आपली योग्यता वाढवतात आणि ह्या योग्यतेनुसारच आपल्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने या दैवराटीतला प्रवास सुरू होतो। तिथंही भजन लागतं इकडे येण्यासाठी आणि इथं आल्यानंतर हे परमेश्वर प्राप्तीसाठी भजनच लागतं, तेही अहेतुकच लागतं। हे दोघांचं साम्य आहे। तिथंही अहेतुक आणि इथं आल्यानंतर अहेतुकच। मग आता तिथं अहेतुक घेतलं, देवाने स्वीकारलं, आपणही केलं आणि आपण आता इथं आलो, आता अहेतुक करायची गरज काय? इथं तर आलो आहे ना, आता हा रस्ता तर परमेश्वर प्राप्तीचाच आहे, दैवराटीचाच आहे, मग देव तर मिळायला पाहिजे। नाही, इथंही आल्यानंतर तो संस्कारापोटी आपण परत दृष्टपर भक्ती करायला लागलो तर ती भक्तीसुद्धा देवतेचीच होते। त्यामुळं दृष्टपर भक्तीमध्ये आपण दैवराटीत येऊनसुद्धा आणि जे फळ आपल्याला अहेतुक भजनाने घडलेलं आहे ते भेटूनसुद्धा परत दृष्टपर भक्तीत आपण आपल्या भौतिक सुखाच्या अनुषंगाने अभिलाषेपोटी सुरुवात करतो आणि त्यामध्ये मग हे जे चार जीव आहे हे बसतात। कोण कोणाच्या उद्देशाने, कोण कशाच्या उद्देशाने भक्ती करतो आणि त्या अनुषंगाने तो पुढं जाऊन त्या फळाला प्राप्त होत असतो। परमेश्वराचं कैवल्यदान आहे, परमेश्वराची प्राप्ती आहे, आनंद आहे। ते मिळवायचं असेल तर परमेश्वराने आपल्याला सिलेबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्यासाठी ज्ञानमोचक सांगितलेलं आहे। तो सिलेबस, अभ्यासक्रम आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला। लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत आहे, त्यातून परमेश्वराने जो आपल्याला समजावलं आहे, उमटवलं आहे, जाणवलं आहे ते मात्र आपल्याला कळायला लागलं, चार गोष्टी समजायला लागल्या। लीळाचरित्र वाचलं, सूत्रपाठ वाचलं, आता दररोजच वाचतोय, त्याचे काही अंशी आपल्याला अर्थही कळत आहे। 28 वर्षापासून अनेक साधुसंतांना, हजारो साधुसंतांना आपण आणतोय, निरूपण करायला लावतोय, आपण ऐकतोय, याचा अर्थ लगेच आपल्याला देव भेटला असं होत नाही। तो एक भ्रम आहे, आपण मागे सत्रामध्ये बघितलं। तर त्याच्याही पलीकडे परमेश्वराला अपेक्षित असलेली भक्ती ही अहेतुक, ती मात्र आपल्याला हेतू पुरस्कार करावा लागेल। तोची भेटावा, तोची व्हावा असा उद्देश जाणीवपूर्वक, निग्रहपूर्वक, निष्ठापूर्वक जर आपण केला तर मात्र परमेश्वर सकळ ही विषयव्यवस्था आपली करतात। परंतु ती निष्ठा समर्थवादावरची, त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून सातत्यपूर्ण आपला अहेतुकपणे क्रिया, त्यातूनच अयोग्यता दूर होऊन योग्यता होते आणि अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात, हे परमेश्वराचं मिशन आहे। परंतु अयोग्य जीवाला परमेश्वर जरी योग्य करत असेल तर त्यालासुद्धा अटी शर्ती लागू आहे।
कोणत्या अयोग्य जीवाचं नासून योग्य करतात याच्यासाठी सुद्धा अहेतुकच क्रिया लागते. मग ती नुसती भजनाचीच नाही, वागणं, बोलणं, राहणं, बसणं, उठणं सारं येतं नैसर्गिकरित्या, नॅचरल, आतून, मनापासून, कोणत्याही प्रकारचं ओढून ताडून, कृत्रिमपणे नाही, नाटकी नाही, खोटं नाही, अभिलाषेपोटी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा अहेतुकपणा निर्माण झाला तर मग परमेश्वर क्रियेला सुरुवात करतात. ते सामर्थ्याची कार्य आहे आणि मग परमेश्वर आपल्याला पुढे चाल करून देतात. मग अन्य आहे तो उपदेशी होतो, नामधारक होतो, तोच पुढे जाऊन वासनिक होतो, तोच वासनिक दीक्षित होतो, तोच अनुसरतो, तोच चर्यावंत होतो, तोच देह क्षपतो आणि तोच परमेश्वराला प्राप्त होतो. म्हणजे ही वाटचाल आपली दर्शनीयापासून सुरू होऊन वेदवंत आणि अन्य नामधारक तेव्हापासून सुरुवात झाली, पुढपर्यंत गेलो आपण. परंतु हे पुढं जाण्याचं कार्य जरी आपण करत असलो आणि आपण करताना किंवा आपण जाताना जरी दिसत असलो तर ते अप्रत्यक्षरित्या परमेश्वर त्या पाठीमागं आपल्याला करून घेत असतात. त्याच्या पाठीमागं आपली फक्त अहेतुक भाव असला पाहिजे, परमेश्वरावरची निस्सीम निष्ठा असली पाहिजे, समर्थवादावरती निष्ठा ठेवून अनन्य शरण जाऊन परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. म्हणून परमेश्वराला दोनच गोष्टी अपेक्षित आहे, एक अनन्य भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती आणि दुसरी क्रिया ती अहेतुक म्हणजे नैसर्गिकरित्या. नैसर्गिक आपली स्वभावत कोणती गोष्ट झाली पाहिजे, स्वभाव प्रकटित जीवमुंचे. कारण पूजनीय माईम भटांना हे सर्व तत्त्वज्ञान बोधानंतर देत असताना पूजनीय माईम भटांना शंका निर्माण होते आणि माईम भट म्हणतात आमच्या करण्याने मुक्त होत नाही, तुमच्या करण्याने मुक्त होतं असं कसं काय? कारण तुम्ही भक्ती करता, आम्ही भक्ती करतो, तुम्ही भक्ती सांगितली, आम्ही भक्ती करतोय सांगतोय. तर मग देव म्हणतात स्वभाव प्रकटित देऊन ते स्वभावच झालं पाहिजे, नॅचरल झालं पाहिजे, नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. ओढून ताडून काय उपयोग नाही. आणि जीवाचा स्वभाव काय आहे? दास्य. ते दास्यमोचक जीवाचा मुळातच स्वभाव आहे. आपण बघा कोणाच्या ना कशाच्या दास्यात राहतात, प्रपंचाचं दास्य करतो, देवतेचं दास्य करतो आणि त्या दास्यविना आपण राहतच नाही. तो आपला स्वभाव आहे, फक्त तो प्रकटला पाहिजे. तो प्रकटणं म्हणजे नैसर्गिकरित्या, आणि तो प्रकटलेला नैसर्गिकरित्या जो स्वभाव आहे ते दास्य आहे ते परमेश्वराच्या ठिकाणी आपलं गेलं पाहिजे. ते नुसतं एक दिवस जाऊन 4 दिवस जाऊन उपयोग नाही. ते स्वभावच झालं की एकदम नॅचरल, जसं सकाळी उठल्यानंतर स्वभावच आहे आपलं, दात घासणे, आंघोळ करणे, बाहेर जाणे, बाकीचं काही आवरणं स्वभावच आहे, नॅचरल आहे. आपल्याला आठवण द्यायची गरज पडत नाही. ती एक नैसर्गिक हे झालेली आहे. आजसुद्धा आता आपले सत्र चालू झालेले, 4 वाजता सत्र चालू होणारे, 7:30 वाजता सत्र चालू, स्वभावत आहे. तुम्ही बरोबर त्यावेळेला येता, मी त्यावेळेला येतो, सुरू होतो, 9 वाजता संपते, स्वभावत आहे. तर हे जे स्वभावत झालं पाहिजे. तुम्हाला बळच कोणी फोन करून जबरदस्ती बोलवून आणत नाही किंवा तुम्हाला गाड्या पाठवून घेऊन येत नाही, ते स्वभावत झालेलं आहे. तर हे स्वभावत फक्त 20 तारखेपर्यंत न राहता कंटिन्युटी जर ते राहिलं तर परमेश्वरापर्यंत जाईल. नाही तर आपलं कसं आहे, आता सत्र संपलं, आता नवरात्रातलं कधी आहे तेव्हाच बघायचं, तेव्हाच यायचं. काही महाभाग तर त्याच वेळेस येत असतील, काही तर फक्त गोकुळाष्टमीलाच येत असतील, काही फक्त अडीअडचणी संकट आले आणि घरी भांडण झालं का तेव्हाच मंदिरात येत असतील. असे प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे आणि ती स्पेशालिटी परमेश्वराने भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेली आहे. त्यातले पहिलाच जो भक्त आहे म्हटले दुःखी. हे दुःखी आत्मे राहतात बघा आजूबाजूला, ते सतत दुःखी असतात, देवाने सारं त्यांना दिलेलं असतं आणि दुःखी आहे म्हणून ते देवाकडं मंदिरात येत असतात, तुमच्याबरोबर येत असतात, क्रियासुद्धा त्याच्यामुळंच करत असतात. दुःख आहे, अडचण आहे, ती दूर झाली पाहिजे, देऊन टाकू एखादी पंगत, चला मंदिरात जाऊन येऊ, किंवा ही अडचण आहे, हा प्रॉब्लेम्स आहे म्हणून धार्मिकता करणारे, सत्संगाला येणारे, क्रिया करणारे, हे जे दुःखी आहे हे दुःख घालवण्यासाठी क्रिया करतात. हा भक्तातला पहिला प्रकार आहे. त्यात 99.99% लोक बसतात. परंतु कुंती मातेने दुःख मागितलं श्रीकृष्ण महाराजांना. ते म्हणले मी प्रसन्न झालो, काय मागायचं? म्हणजे दुःख द्या म्हटले. का बरं दुःख द्या? दुःख असेल तर देव आठवतो ना, सुख असेल तर देव आठवतो का? नाही आठवत. म्हणून कुंती मातेने दुःख मागितलं ना. आपण कधी दुःख मागितलं आहे का? आपण दुःख घालवण्यासाठी भक्ती करतोय. म्हणजे उलटं की नाही आपलं, आपली सारी भक्ती ही सुखासाठी आहे,
सुख मिळावं. बरं, नुसते आपल्याला एकट्याला सुख मिळावं असंही नाही आहे, साऱ्यांना सुख पाहिजे. ते म्हटले मला सुखी ठेवलं आणि घरचे आजारी ठेवलं म्हणजे मी आजारीच, तो आजारी, तो मी आजारी, याला अडचण मलाच अडचण, त्याला प्रॉब्लेम मला अडचण, असं नाही. पूर्ण कुटुंबाला सुखी ठेव म्हटले. कारण आपला नवस, आपली भक्ती ही आपली एकट्यासाठी नसते, आपल्या कुटुंबासाठी असते. ते कौटुंबिक अटॅचमेंट आहे. ते कुटुंब म्हणजेच मी, मी म्हणजेच कुटुंब असं समजून आपण चालत असल्यामुळं आपण गेलो तर काय होईल असं काहीच होत नाही. त्या खड्ड्यात पूर्ण आल्यानंतर सुद्धा 4-5 पाहुणे राहतात, ऑलरेडी त्यांना भूक लागलेली राहते, पण ते म्हणू शकत नाही. ते म्हणते आवरा आवरा आवरा, हे कालपासून रडत आहे, दुःखी झाले, 2 घास खाऊन घ्या. तुम्ही जर नाही खाल्लं तर 10 दिवस पाहुणे येतील, ते रडायला शक्ती कुठं राहणार तुम्हाला, खाऊन घ्या. असं कुठं चालतं का? उलट ते गेलं तर आता जास्त हिंमत धरायची, जास्त हिमतीनं जगायचं. आता तुझ्यावरच आलं, आता दुसरं कोणीच नाही आहे, तूच आता सर्व करता धरता आहे. ती हिंमत देतात. त्यांना माहिती हे जेवले तर आपल्याला जेवता येईल, पटकन 2 घास खाऊन आपल्याला जाता येईल. म्हणून कोणीच कोणाचं काहीच राहत नसतं, थांबत नसतं. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला वाटतं की मी म्हणजेच कुटुंब, कुटुंब म्हणजेच मी. त्याच्यामुळं आपल्याला सुख पाहिजे एकट्यासाठी नाही, साऱ्या कुटुंबासाठी. ते नारद मुनींनी कोणाला विचारलं, वाल्या कोळ्याला, म्हणे तू हे करतोय कोणासाठी? कुटुंबासाठी. त्याच्यात सहभागी होतील का म्हणे ते? म्हणले का नाही, त्यांच्यासाठी करतोय, ते सहभागी असणारच आहे. म्हणले जाऊन एकदा कन्फर्म कर. नाही नाही असं कुठं, और कन्फर्म कर म्हणे, मी जात नाही, मी इथंच आहे म्हणे, काय प्रॉब्लेम नाही. तो कन्फर्म करायला गेला. ते काय म्हटले, तुझं कामच आहे आम्हाला पोसायचं, तुझं कामच आहे आम्हाला खाऊ घालायचं, तू उपकार केला का? तुझ्या पापात आम्ही धनी कशाला होऊ, वाटेकरी कशाला हो? ते बात खोटी. आता वाल्या कोळीचं कुटुंब वेगळं आणि आपलं कुटुंब काही वेगळं आहे का? पण आपण कधी विचारत नाही, आणि विचारलं आहे तरी ते काय सांगणार आहे का? ते तुमचं कर्तव्याची ड्युटी आहे. हेच काही नाही, ज्या मुलाबाळांसाठी आपण कष्ट करून राबून त्यांना मोठं करतो, कामाला लावतो, नोकरीला लावतो, लग्न करतो, कधी ना कधी प्रत्येकाला असं ऐकावंच लागतं का काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही. तेव्हा दुःख होतं ना. तर काय केलं तुम्ही याच्या इनडायरेक्ट तोच प्रश्न असतो की तुम्ही जे केलं ते तुमच्यासाठी, आमचा काही संबंध नाही. तुम्ही ड्युटी केली काय, उपकार केला का? काही असंस्काराचे मुलं असे पण असतात. अहो सारेच लोक काय आईबाप करतात म्हणे, तुम्ही काही वेगळं करतात काय? सर्वच काम करतात, सर्वच लहानचे मोठे करतात, सर्व संस्कार, सर्वच शाळेत घालतात, सर्वच कॉलेजला घालतात. त्यात काय एवढं विशेष आहे? आणि हे आपणही बी बोललेलो राहतो, म्हणजे आपण कधीतरी मुलत असतो ना. आज आपण बाप आहे, पण काल आपण मुलत होतो ना. ते एक मालिका होती बघा टी व्हीवरती, काय होती, हां ते बरोबर ओळखलं बघा. ह्या बाबतीत बाळांचं एकदम म्हणजे सिक्स सेन्स म्हणतं ना त्याला, एकदम काय काय म्हटले, सून बी काय कधीतरी सासू असते का, सासू कधीतरी सून असते काय, नेमकं काय 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 हां असं काहीतरी आहे. सास भी कभी बहुत. आणि किती वर्ष चालली ती मालिका, किती, 10 वर्ष का 15 वर्ष, 15 वर्ष का 10 वर्ष ती मालिका चालली. आणि ती 15 वर्ष मालिका एकही मालिका न बुडवता आपल्या साऱ्या भगिनींनी पाहिली. नाही पाहिली तर आम्ही कुठं पाहिलं होतं, तुम्ही पाहिली का नाही? हां जरी पाहिली नाही तरी एकीमेकीला विचारलं काल काय झालं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी बरोबर नस पकडली. सर्व मालिका कशावर राहतात, बायांवर राहतात. काय राहतात, भांडणं, वाद. काय इंटरेस्टिंग जॉब आहे, काय इंटरेस्टिंग विषय. हे सारे जे दुःखी आहे ना, हे दुसऱ्याच्या दुःखामध्ये समाधानी राहतात, स्वतःचं दुःखी राहतात. पण दुसरा दुःखी असेल का त्याला बरं वाटतं, आयला आपल्यासारखंच आहे बरं का. म्हणून दुःखी जे आत्मे आहे, दुःखी जे जीव आहे, हे परमेश्वराच्या भक्तीमध्ये सर्वात जास्त तुम्हाला दिसते. तरीही परमेश्वर त्यांना लोटत नाही, ढकलत नाही. का तर तो दयाळू माळू कृपाळू, तो म्हणतो दुःखी आहे म्हणून तर आले. देवाच्या स्वामी श्री चक्रराजांच्या